तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग. आणि आम्ही मागच्याच महिन्यात की नाही गेलो होतो तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोटला, आणि तो ब्लॉग अपलोड करायचा राहिलेला. आणि तो आता म्हटला आपल्याला वेळ आहे तर आपण करून टाकू. असं त्या वेळेला की नाही सकाळी तुम्हाला 3:30-4 वाजता निघालेलो आम्ही डायरेक्ट गाणगापूरला जायला. जाताना असं पहिला तेल टाकून घेऊया म्हटलं म्हणून पंपावर थांबलो. कर्नाटक मार्गे गेलतो तिकडं गणेशवाडीच्या साईडनं. मग तिथून काय करायचं होतं, डायरेक्ट जायचं होतं आपल्याला गाणगापूरला. गाणगापुरात जाऊन पोचल्या पहिला पेटपूजा करून घेतली, नाश्ता केला, आणि तिथून गणे डायरेक्ट गेलो संगमावर जाऊन गणे तिथं पहिला जाऊन दिवा वगैरे सगळं केलं. आणि तिथं पारायणला वगैरे सगळी लोकं बसतात. तुम्ही पण कवा गेला असा तर तिथं पारायण करा. अप्रतिम असतं. एक चांगले वाईब्स असतात तिथं. बेस्ट असं फिलिंग येतं तिथं तुम्हाला गेल्यावर. हा समोरचा व्ह्यू दिसतोय की नाही, हा सगळा संगमावरचा आहे, जिथं महाराजांनी ध्यानधारणा केली होती असं हे ठिकाण आहे. आतमध्ये गेल्यानंतर तिथं जाऊन पहिला एक दिवा वगैरे सगळा लावून घ्यायचा. तो सगळा झाल्यानंतर शार्प 12 वाजता आरतीला तिथं जायचं. आत 12 वाजता गेल्यानंतर हे असे सगळं सीन तुम्हाला बघायला मिळतोय. ज्यांच्या अंगात असे निगेटिव्ह एनर्जी झालेली असते की नाही, ती सगळी त्या आरतीच्या दरम्यान बाहेर येते. आणि हे सगळं तिथं तुम्हाला फील करायला मिळतं. असं मस्त आणि चांगले वाईब्स असतात तिथं. त्यामुळे ते तुम्ही गाणगापूरला जावा. मग तिथून मग आम्ही काय गेलो नंतर, आता म्हटलं सगळं दर्शन वगैरे सगळं आटपलं आहे गाणगापुराचं. सगळं दर्शन वगैरे घेतलं साधारणतः 12:30-1च्या दरम्यान. तिथनं मग आम्हाला जायचं होतं पुढं अक्कलकोटला. मग तिथून आम्ही डायरेक्ट अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला गेल्या एक साधारणतः 2:30-3च्या दरम्यान पोचलो. महाप्रसाद चालू होता. अक्कलकोटचा महाप्रसाद पहिला करून घेतला. अक्कलकोटचा महाप्रसाद म्हणजे विषय नाही. असं भात, मस्त शिरा, भाजी आणि सगळं गरम गरम. आणि किती पण लोक येऊन देत की त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी अगदी माफक म्हणजे मोफतच देतात, पूर्ण मोफत देतात. आणि एवढी चांगली क्वालिटी असते तिथं. महाराजांच्या आशीर्वादानं तिथं एक नंबर काम झालेलं आहे. सर्वसामान्यांना तिथं जेवणाची चांगली सोय केलेली आहे त्यांनी. एक 3:30-4च्या आत जायला लागते तिथं. तर गेलासा तरच तुम्हाला मिळते. आता आम्ही शेवटच्या टप्प्यात गेलो. ही अशी त्यांची बैठक व्यवस्था तिथं आहे. शेवट टप्प्यात गेलो त्यामुळे सगळं रिकामं आहे बघा. तिथं आतमध्ये गेल्यानंतर महाराजांची पालखी, मूर्ती, दत्त महाराजांचं सगळं ठेवलेलं आहे. बाहेरच्या साईडला हे मोठा असा स्वामी समर्थ महाराजांचा स्टॅच्यू आहे. आणि लागूनच असं शिवाजी महाराजांचा एक नंबर म्हणजे एक नंबर आहे. त्यानंतर मग डायरेक्ट मंदिरात गेलो. आपलं वटवृक्ष मंदिर आहे तिथं गेलो. तिथं जाऊन दर्शन घेतलं. ह्याच झाडाखाली स्वामी समर्थ महाराज कायम बसायचे. तिथं ते मंदिर आहे अक्कलकोटमध्ये. हे असं तिथं दर्शन वगैरे घेतलं की निवांत बसूया म्हटलं. कधी पण ऑड दिवशी जायचं. असं तुम्ही गुरुवारचं गेला, पौर्णिमाचं गेला तर तुम्हाला तिथं गर्दी लय मिळणार आणि आपल्याला दर्शन मिळणार नाही. कधी बुधवारी जावा, मंगळवारी जावा, अशा वेगवेगळ्या दिवशी जायचं. तिथून मग आम्ही डायरेक्ट पोचलो रात्रीचं तुळजापुरात. मग तुळजापुरात जाऊन की नाही रात्रीचं वेळ झालता म्हटलं अशोका हॉटेलला जाऊया. ह्याचा पण मी सेपरेट कसा फुल व्हिडिओ केला आहे. तात्पुरता आता तुम्हाला मी इथलं सगळं दाखवतो काय काय आणि काय नाही. आतमधला ॲम्बियन्स ते एक नंबर होता तिथला. मस्त व्हेज रेस्टॉरंट आहे. फॅमिली आम्ही तिथं गेलो होतो, सगळीजण होतो, त्यामुळं तिथं मस्त जेवणाचा आस्वाद घेतला. ह्या हॉटेलचा सेपरेट एक ब्लॉग केला आहे मी, तो परत आणि मी टाकणार आहे ह्यानंतर. मस्त जेवणावर यथेच्छ असा दणका दिला. शाकाहारी 2-3 भाज्या घेतलेल्या, रोट्या घेतलेल्या, भाकरी होती. क्वालिटी म्हणजे क्वालिटी, विषय नॉट. लय भारी वाटलं ते. तिथनं मग पाटाचं 3:30-4:45च्या दरम्यान आम्ही उठून का नाही डायरेक्ट तुळजापूरच्या मंदिरात गेलो. कारण का सकाळ अभिषेक होता आमचा. अभिषेक घालायचा होता मस्तपैकी. सकाळी असे 3:30-4 वाजता अंधारच होता अजून. असं आम्ही सगळेजण चाललेलो. आमची 2 कार्यकर्ते बघा इकडं, ओजस्वी, सक्षम, असं सगळेजण आम्ही मस्त गेलो. हा पहाटेचा दृश्य आहे बघा. तिथं 5 वाजता का नाही आम्ही तिथं शार्प होतो. आम्ही सगळेजण रस्त्यावर पण काय लई नको नव्हती, ठराविकच होती, त्यामुळं भारी वाटालं. आणि तिथं पण आम्ही असं गुरुवारचं गेलो होतो. आतमध्ये गेल्यानंतर अशी गर्दी वगैरे कमी असते. दर्शन आपल्याला व्यवस्थित मिळतो. आई कुलस्वामींनी तुळजापूरची अंबाबाई आपल्या जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रातील लोकांचं कुलदेवी आहे. तिथं जाऊन आपल्याला तिचा आशीर्वाद, अभिषेक, सहकुटुंब
वर्षातून एकदा सगळ्यांनी घेतलाच पाहिजे. तुम्ही तिथं गेला तर नक्की जावा. असं आतमध्ये गेल्यानंतर मग पहिला मुखदर्शन घेतलं. मुखदर्शन घेऊन मग आम्हाला तिने अभिषेकच्या दर्शनासाठी जी जागा लागते तिकडं आपल्याला तिने पाठवलं. अभिषेकची जी प्रोसिजर आहे ती ऑनलाईन आहे. त्या ऑनलाईनचं पासेस आम्ही त्यावेळेला काढलं होतं, त्यामुळं आम्हाला तिथला अभिषेक पण अगदी मस्तच मिळाला. एक नंबर अभिषेक होता. हा आमचा सक्षम बघा कसा चालला आहे. एवढ्या सकाळी उठला तरी, नाहीतर एक लहान मुलं उठत नाहीत, उठला त्याला घेऊन आलं. त्याच्याचसाठी आम्ही इकडे तुळजापूरला आलो होतो. मस्त तिथलं पहिला मुखदर्शन वगैरे घेतलं आतलं आणि म्हटलं एक फेरी मारून घेऊ. पहिला सुरुवातीला सकाळी सकाळी मुखदर्शन घेऊन असं फेरी मारून घेतलं, कारण का अभिषेक 6 नंतर चालू होतो. मग आम्हाला तोवर रांगेत थांबायला लागायचं. मग असं आम्ही साधारणतः 6च्या दरम्यान सगळेजण असं कट्ट्यावर बसलो मस्तपैकी. आणि मग नंतरनं रांगेतनं हा विनायक आणि आमचा सक्षम दोघंजण असं मस्तपैकी तिथं जरा गप्पा मारत बसली होती. छान असं वातावरण होतं तिथलं पण सकाळ सकाळचं. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. असं बघा गर्दी नाही काय नाही, छानपैकी दर्शन होतं. अभिषेक आपल्याला घालता येतो, त्यामुळं काही विषय नाही. आणि हे सगळं साहित्य आपल्याला तिथल्या पुजाऱ्यांनी दिलं होतं. त्यांनाच आपल्याला एक 2100 रुपयाची पावती केली की तिने ह्या सगळ्या गोष्टी आणतात. आपण जाताना एक साडी घेऊन जायचं. साडी नाही आणली तरी ती साडी घेतात. आणि अशा पद्धतीनं आम्ही त्या रांगेत त्यावेळेला थांबलेलो. पूर्णपणे हे दिसतात की नाही कोपऱ्याला, तेच तिथले पुजारी आहेत तुळजापूरचे. पुजाऱ्यांनी पण चांगली सोय केली तिथं आमची. म्हणजे तिने राहण्याची व्यवस्था वगैरे आम्हाला तिने सांगितलं, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मग देवीला आम्ही असा नैवेद्य दाखवला पुरणपोळीचा सकाळ सकाळी. तो नैवेद्य पण तिने तयार करून आणला होता. तो नैवेद्य सगळा बनवून तयार करून मस्त होतं. आणि सोहळ्यामध्ये तो नैवेद्य तिने बनवला होता. पूर्ण देवीला नैवेद्य दाखवून आम्हाला तो प्रसाद ग्रहण करण्यासाठी तिने दिला. आम्ही त्यांच्यासंगत छान असं फोटो सेशन केलं. आणि मग नंतर ना असं ताटं घेऊन आम्ही सगळ्यांनी त्या जो प्रसाद होता त्या प्रसादाचा आम्ही अगदी मनमुराद आनंद घेतला. इकडं वर आमचा सक्षम बसला आहे. त्याला म्हणालो पोळी खा, तर तो पोळी काय खाईनाच. आणि इकडं मग आपण किशोरी आहेत, आमचे सासरेभाऊ आहेत, मम्मी आहे, इकडं डॅडी आहेत. मग त्यानंतर आम्ही असं गाडीत बसलो. गाडीत बसून आता तुळजापूरचं दर्शन वगैरे सगळं मस्त झालं. दर्शन अगदी व्यवस्थित पार पाडलं. तुळजापूरचं झालं, अक्कलकोटचं झालं, गाणगापूरचं झालं. मग त्यानंतर आमचा मार्गस्थ निघाला पंढरपूरकडं. तर पंढरपुरात पण आपली पूजा होती. मग आता म्हटलं तुळजापुरातनं चाललो आहे, तर म्हटलं आता पहिला सोलापुरात जाऊया. कारण सोलापुरात प्रीती डायनिंगला गेलो. मस्त घरगुती पद्धतीचं जेवण असते. ह्या हॉटेलचा पण नेहमी सेपरेट एक ब्लॉग केला आहे. तो पण आपल्या यूट्यूब चॅनलला मी थोड्या दिवसात टाकणार आहे. तर ह्याचं पण क्वालिटी एवढं भारी होती जेवणाची. सेपरेट असा ब्लॉग केला याचा मी. आणि अगदी घरगुती हो. केव्हा पण तुम्ही प्रवासात असाल, सोलापूर साईडला आला काय आलं, तर हे असं घरगुती जेवण घ्यायचं. लाईट वेट असतं. जास्त हेवी घेतलं तर प्रवासात एकतर आपल्याला डायजेशन होत नाही, हा प्रॉब्लेम, गॅसेसचा त्रास होतो. त्यापेक्षा हे असं मस्त घरगुती जेवण असतं. दही वगैरे असं जरा वरण आणि हे अशा छोट्या गोष्टी असतात, त्या छान वाटतात खायला, मस्तच वाटतात. मग सोलापुरातनं डायरेक्ट गेलो पंढरपुरात गेलो डायरेक्ट चंद्रभागेच्या किनाऱ्यावर. पहिला जाऊन म्हटलं आपण हातपाय तोंड वगैरे व्यवस्थित धुणं. गरमीचा तडाखा एवढा होता. पाण्यात पाय टाकल्या एवढं भारी वाटलं आम्हाला, मस्तच वाटलं. छानपैकी तिथं चंद्रभागेचं दर्शन घेतलं. आमच्या सक्षमला जरा टिळा वगैरे तिथं सगळ्यांनी लावला. प्रत्येकजण टिळा तिथं गेल्या लावायला येतातच मुलं. जरा तेवढंफार आपण टिळा लावला की आपल्याला पण ते थोडं छान वाटतं. मग सगळ्यांनी अशी टिळा वगैरे तिथं लावला चंद्रभागेच्या किनाऱ्यावर. छान आणि क्वालिटीमध्ये आपल्याला सगळं दर्शन होणार होतं. आमची पूजा होती तिथं शार्प 4 वाजता. मग आम्ही 3 वाजता तिथं पोचलेलो. मग साधारणतः हे पण सगळं बुकिंग केलं होतं. ह्या पूजेसाठी पण पर हेड 2100, म्हणजे एका फॅमिलीला 2100 रुपये. त्यामध्ये आपण आपली मिसेस 2 मुलं, असं आम्ही 3 पूजा तिथल्या बुक केल्या होत्या. ज्यामध्ये तुळशी आचरण पूजा म्हणून असते.
हा बघा, याला खांद्यावर घेऊन मग आम्ही भरवालतो. ह्याला सगळ्या गोष्टी लागतातच तिथे गेल्या ती पूजा करून मग असं आतमध्ये बघा आहे, तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतोय विठ्ठलाच्या मेन मूर्तीला असं सगळं आपण नैवेद्य वगैरे दाखवून छानपैकी आपल्याला हार तिने घातला जातो. दर्शन एक नंबर होतं. एवढ्या वर्षात गेलो आहे आम्ही, कधी आम्हाला असं दर्शन कधी मिळालं नाही. हे आम्हाला खूप म्हणजे आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्हाला असं दर्शन मिळालं विठ्ठलाचं. छान आणि मस्तच वाटलं. लय भारी म्हणजे लय भारी वाटलं. त्यावेळेला दर्शनाच्या वेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आमटे आणि त्यांची फॅमिली तिथं आली होती. त्यांनाही बघण्याचा आम्हाला योग आला. तेही तिथं होते. मग विठ्ठलाचं दर्शन घेऊन पंढरपुरातनं आम्ही सांगोल्यात गेलो. सांगोल्यात जाताना हॉटेल पांडेजीमध्ये आम्ही थांबलो. सांगोल्यातली बाजार आमटी जी फेमस आहे, बाजार आमटी आणि त्याच्यासोबत असं भाकरी, त्यानंतर शेवग्याच्या शेंगा, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही मनमुराद असा आनंद घेतला. आणि जेवण संध्याकाळी आम्ही साधारणतः 9-10 वाजता जेवण करून असं ताट पूर्ण रिकामं पूर्ण ताट करून मग आम्ही आमच्या परतीचा मार्ग निवडला. आणि अशा पद्धतीनं आमची पूर्ण ट्रिप ही सक्सेसफुल झाली. दर्शन वगैरे मस्त झालं. तुम्ही पण असं कधी फॅमिली